नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, जनगणना 2027। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारतर्फे जनगणना 2027साठी रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे। तर मित्रांनो, 1 मे 2026 पासून ते 15 मे 2026 पर्यंत आपण घरबसल्या आपल्या मोबाईलमध्ये पण त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो। तर त्यासाठी मित्रांनो, संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी आपलं गुगल मॅपवरती आपलं घरचं लोकेशन कसं सेट करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि या व्हिडिओ संदर्भातील अपडेट मिळत राहतील। चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला गुगल सर्च बारमध्ये जनगणना 2026 असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो खाली यायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी se.census.gov.in या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण फॉर्म भरू शकता। आता मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी आपलं जे स्टेट आहे ते स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। तर त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे। तर मित्रांनो, कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजेच कॅपिटल असेल तर कॅपिटल लेटर टाकायचं, स्मॉल असेल तर स्मॉल लेटर टाकायचं। आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स आलेली, काही माहिती आलेली, ती माहिती एकदा आपण व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। तर जनगणना 2027 के मकान सूचीकरण कार्यचरण के स्वगणना इसी पोर्टल में आपका स्वागत है। इस पोर्टल के माध्यम से आप संबंधित मकान सूचीकरण हेतु अपने परिवार से संबंधित जानकारी प्रदान कर सकते हैं। इस प्रक्रिया को पूरा करने में लगभग 15 से 20 मिनट लगेंगे। पुष्टि और सबमिशन के बाद आपको एसएमएस और ईमेल यदि प्रदान किया गया है के माध्यम से एक स्वगणना पहचान संख्या प्रदान की जाएगी। म्हणजेच मित्रांनो, आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक एसएमएस किंवा ईमेल आयडी वरती आपल्याला एक आपला पहचान संख्या म्हणजे एक आयडी येणार आहे। तो आयडी आपण जपून ठेवायचा आहे। आणि जब जनगणना प्रगणक आपके घर आए तो कृपया अपने परिवार के लिए मकान सूचीकरण कार्य को पूरा करने के लिए उनके साथ यह पहचान संख्या साझा करो। म्हणजे ज्यावेळेस सरकारी अधिकारी आपल्या घरी येतील त्यावेळेस त्यांना तो जो आयडी आहे तो आयडी त्यांना सांगायचा आहे, त्याची माहिती त्यांना द्यायची आहे। आणि हे सर्व माहिती वाचून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओके या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला मित्रांनो नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊसहोल्ड म्हणजे घरातील जी व्यक्ती आहे, जबाबदार व्यक्ती आणि रिस्पॉन्सिबल व्यक्ती, त्या व्यक्तीचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे। तर यामध्ये आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर नाव टाकल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे 10 डिजिटचा मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे। आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल आयडी टाकायचा असेल तर ठीक आहे, नसेल तर नाही टाकला तरी चालेल। त्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे। त्या अगोदर आपण या ठिकाणी आपली भाषा निवडायची आहे। तर या ठिकाणी आपली मराठी भाषा आपण सुरुवातीला निवडून घ्यायची आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती जो 6 अंकी OTP आलेला आहे तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर आपलं पुढील स्टेप करायची आहे। तर त्यानंतर आता आपला फॉर्म ओपन झालेला आहे। तर यामध्ये आपल्याला टोटल 6 स्टेपमध्ये आपला फॉर्म भरायचा आहे। स्थानिक तपशील, गणना, घराचा तपशील, सर्वसाधारण माहिती, त्यानंतर सुविधा, त्यानंतर मालमत्ता, पूर्वावलोकन व पुष्टी करा। आता या ठिकाणी आपलं स्टेट ऑटोमॅटिक आलेलं आहे। त्यानंतर जिल्हा आपला सिलेक्ट करायचा, जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला गावचा जो पिन कोड आहे तो पिन कोड या ठिकाणी टाकायचा आहे। पिन कोड टाकल्यानंतर खाली आता आपल्याला लोकेशन गुगल मॅपवरती आपलं घराचं लोकेशन सेट करायचं आहे। तर लोकेशन सेट करण्यापूर्वी या ठिकाणी गाव, शहर, स्थानिक, हॅमलेट, लँडमार्क या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तो टाकताना या ठिकाणी
आपण जो ॲड्रेस टाकणार आहोत तो ॲड्रेस या ठिकाणी येणार आहे. आता समजा मी आता जो ॲड्रेस टाकतोय तर त्या ॲड्रेसनुसार या ठिकाणी खाली आपल्याला ॲड्रेस दिसणार आहेत. तर त्यापैकीच आपण एक सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपलं लोकेशन सेट करायचं आहे. तर आता या ठिकाणी समजा मी माझं लोकेशन सेट केलं आहे आणि शोधा या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर आता त्या लोकेशनला गेल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला गुगल मॅपला आपलं ते लोकेशन दिसेल. त्यानंतर आता आपण ह्या मॅपवरती हा जो रेड कलरचा बलून दिसतोय तो बलून नुसार आपलं घर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो बलून आपल्याला सेट करायचा आहे. तर मी आता तुम्हाला सांगतो तो बलून कसा मूव्ह करायचा. तर या ठिकाणी बघा, आत्ता मी त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो मध्ये पिवळ्या कलरचा सर्कल आहे तो सर्कलवरती तुम्हाला तो न्यायचा आहे. तर त्या पद्धतीत तुम्ही ते सेट करू शकता. समजा आता या ठिकाणी मी तो पिवळा सर्कल ज्या ठिकाणी फिरवतोय, आता या ठिकाणी आलाय तर तिथे तो सर्कल आपला बलून सेट होतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला तो बलून सेट करायचा आहे. तर आता या पुन्हा एकदा बघा, आपण समजा मला या ठिकाणी आणलाय मी, तर अशा पद्धतीने तो सेट करून घ्यायचा आहे. आपण बघून घ्यायचं आहे आपलं लोकेशन मॅपवरती कुठे दिसतंय, त्या पद्धतीत आपल्याला ते सेट करायचं आहे. तर त्यानंतर पुन्हा एकदा बघा मित्रांनो, आपल्याला ते लोकेशन कशा पद्धतीने सेट करायचं आहे ते. तर या ठिकाणी समजा माझा जो कर्सर आहे तिथे मला न्यायचा आहे तो, तर मी त्याच्यावरती क्लिक करून तो जो पिवळ्या कलरचा सर्कल आहे तो सर्कल मी त्या लोकेशनला नेतो, म्हणजे त्या ठिकाणी आपलं बलून ॲटोमॅटिकली सेट होऊन जातोय. तर अशा पद्धतीत आपल्याला तो बलून सेट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आणि त्यानंतर सेट केल्यानंतर या ठिकाणी स्थानाची पुष्टी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी हो या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता जनगणना घर तपशील. तर आता या ठिकाणी गणना घर म्हणजे एक इमारत किंवा इमारतीचा एक भाग किंवा बहुमजली इमारतीत एक सदनिका ज्याचा वापर आणि ओळख एक स्वतंत्र घटक म्हणून केला जातो, कारण त्याला रस्ता, सामायिक आवार किंवा जिना इत्यादीवरून वेगळे प्रवेशद्वार असते. तर या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. तर या ठिकाणी गणना घराची यासाठी जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. तर घरासाठी तुम्ही काय वापरलेलं आहे? माती, लाकडी बांबू, पक्क्या विटा, दगड, सिमेंट, टाईल्स आणि इतर असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. त्यापैकी एक ऑप्शन आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, मग त्यामध्ये गवत, त्याच्यानंतर प्लास्टिक, माती, कच्च्या विटा, लाकूड, दगड, सिमेंट, मातीनं जोडलेले, त्यानंतर पक्क्या विटा, कॉन्क्रीट, इतर असे ऑप्शन आहेत. त्यापैकी पण एक ऑप्शन आपण आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे घराचा. त्यानंतर गणना घराचे छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी ऑप्शन आहे, ते सर्व ऑप्शन व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि त्यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर गणना घराची स्थिती, आपल्या घराची स्थिती कशी आहे, चांगली, राहण्यास योग्य किंवा मोडकळीस आलेले, एक सिलेक्ट करून जतन करावरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी आता कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती. तर या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या टाकायची, तुमच्या घरात किती व्यक्ती आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव ऑटोमॅटिक आलेले आहे. कुटुंब प्रमुखाचे नावाची निवडलेली भाषा, आपली जी भाषा आहे ती या ठिकाणी मित्रांनो मराठी सिलेक्ट करायची आहे. कुटुंब प्रमुखाचे लिंग पुरुष असेल तर पुरुष, स्त्री असेल तर स्त्री आपण सिलेक्ट करायचे. जर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये असाल तर, म्हणजेच तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची. आणि तुम्ही जर अदर कॅटेगरीमध्ये म्हणजेच ओपन, जनरल, OBC, SC BC, WS NTD मध्ये असाल तर इतर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आपल्या जातीसाठी. फक्त SC आणि STचं इथे सेपरेट दिलेलं आहे. त्यानंतर या घराच्या मालकी हक्काची, तुमचं स्वतःचं घर असेल तर स्वतःचं घर, भाड्याचे, परंतु इतरत्र किंवा भाड्याचे कुठेही स्वतःचे घर नाही, असे ऑप्शन सिलेक्ट करायचे. निवासयोग्य खोल्यांची संख्या, आपल्या घराच्या किती खोल्या आहेत ते लिहायचे. विवाहित जोडपे किती राहतात ते टाकायचे आणि त्यानंतर जतन करावरती क्लिक करायचे. त्यानंतर कुटुंबात उपलब्ध असलेल्या सोयी, यामध्ये पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, मग त्यामध्ये आपल्याकडे काय विहीर आहे का, हातपंप आहे का, बोरवेल आहे का, नदी आहे, कालवा आहे का, टँक तळे, सरोवर आहे का, पॅक बाटलीबंद पाणी आहे की इतर स्रोत आहे. तर ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचे. समजा प्रक्रिया केलेले पाणी, नळाद्वारे पाणी येत असेल तर तो ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो.
पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेला स्रोत परिसरात आहे का, परिसराजवळ आहे का, दूर आहे, तो ऑप्शन आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपल्या घराच्या जवळ असेल तर परिसरात म्हणू शकतो आपण. प्रकाशाचा मुख्य स्रोत म्हणजे लाईटसाठी काय आपल्याकडे वीज आहे की लॉके, सौर ऊर्जा, इतर ऑप्शन असे आहेत, तर आपण तो एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. शौचालयाची उपलब्धता केवळ कुटुंबाच्या वापरासाठी किंवा सार्वजनिक शौचालय असे ऑप्शन आहे, त्यापैकी पण एक ऑप्शन आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पण शौचालयाचे प्रकार आहे, यामध्ये आपण सिलेक्ट केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी काही अडचण नाही. तर अशा पद्धतीने सर्व ऑप्शन्स आपले वाचून घ्यायचे प्रश्न आणि त्यानुसार आपलं उत्तर सिलेक्ट करायचं आहे. तर उत्तर सिलेक्ट करण्यासाठी ते जो सर्कल आहे तिथे फक्त माऊसने क्लिक करायचे. त्यानंतर सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, तर बंद गटार, उघडी गटार किंवा गटार नसल्याचं असे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचे. परिसरामध्ये स्नानगृहासाठी उपलब्धता असेल तर होय आणि नसेल तर नाही म्हणायचं आहे. स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG PNG जोडणी म्हणजे गॅसचं कनेक्शन असेल तर इथे क्लिक करायचं आहे, जोडणे आहे, नसेल तर नाही म्हणायचं आहे. अशा पद्धतीत खूप सारे प्रश्न आहेत या ठिकाणी, तर त्या प्रश्नांची आपल्याला व्यवस्थित उत्तरं द्यायची आहेत. आणि त्यानंतर खाली स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, तर यामध्ये मग जलाऊ लाकूड, शेणाच्या गावऱ्या किंवा कोळसा, LPG PNG गॅस, वीज, सौर ऊर्जा असे ऑप्शन आहे, त्यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तुम्ही नक्की पुढे जायचं आहे का, तर हो, आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर आता कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, तर यामध्ये रेडिओ, ट्रान्झिस्टर, तर यामध्ये आपल्याकडे मोबाईल, स्मार्टफोन असेल तर त्यावरती क्लिक करायचे. दूरचित्रवाणी, तुमच्याकडे TV असेल त्यामध्ये DTH केबल जोडणी आहे की काय ते सिलेक्ट करायचं. इंटरनेट उपलब्धता, तर तुमच्याकडे लॅपटॉप आहे का, कॉम्प्युटर, संगणक आहे का, मोबाईल, स्मार्टफोन असेल तर ते ऑप्शन आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. समजा मोबाईल तर आहे जवळजवळ सर्वांकडे, तर तुम्ही मोबाईल, स्मार्टफोन सिलेक्ट करू शकता. लॅपटॉप, संगणक असेल तर होय म्हणायचं आहे, तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल तर, आणि नसेल तर नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे दूरध्वनी, मोबाईल फोन, स्मार्टफोन, तर आपल्याकडे असेल मोबाईल तर स्मार्टफोन सिलेक्ट करायचा, नसेल तर नाही म्हणायचं. त्याचं सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड, समजा सायकल पण आहे आपल्याकडे, स्कूटर, मोटरसायकल पण आहे, तर दोन्ही सिलेक्ट करायचं. किंवा एक असेल तर सायकल असेल तर सायकलच, मोटरसायकल असेल तर मोटरसायकल सिलेक्ट करायचं, काहीच नसेल तर नाही सिलेक्ट करायचं. कार, जीप, व्हॅन, कार असेल तर होय म्हणायचं आहे, नसेल तर नाही म्हणायचं आहे. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, त्यापैकी एक आपण सिलेक्ट करायचं आहे. आपला मोबाईल नंबर आलेला आहे, जतन करा आणि पुढे जा वरती क्लिक केल्यानंतर होय वरती क्लिक करायचे. आणि आता शेवटचा ऑप्शन पूर्वावलोकन, तर यामध्ये आता आपली सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर ही सर्व माहिती एकदा बघून घ्यायची आहे. यामध्ये काही चुकलं असं वाटत असेल तर आपण ते करेक्शन करू शकतो मागे जाऊन. आणि त्यानंतर पुष्टी करा आणि सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पुष्टी करा आणि सादर केल्यावरती क्लिक केल्यानंतर अंतिम सबमिशन नंतर सबमिट केलेल्या डेटामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही, होयवरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आता आपलं फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. या ठिकाणी आपला स्वगणना ID म्हणजे SAID आलेला आहे. तो ID आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा, त्याचा आपल्याला मेसेज पण आलेला असेल. तर ज्यावेळेस HLO आपल्या घरी येतील त्यांना हा ID आपण द्यायचा आहे, त्यांना म्हणजे त्यानुसार. आणि समजा यामध्ये जर काही चुकलं असेल तर ते HLO पण ती माहिती करेक्ट करू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला जनगणनेचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही डाऊट्स असेल, काही क्युरी असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.